मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 30. मनी वसे ते स्वप्नी दिसे. तो खदखदून हसत होता. ती गळ्याशी ओढणी सारखी करत झरझर पायऱ्या उतरत खाली पळाली. म्हणे झोप झाली ना. आधी उशिरापर्यंत मी जागीच होते. नवीन रूम, नवीन बेड, हे दुसऱ्या कोपऱ्यात झोपलेले. राहून राहून वाटत होतं, झोपेत आपण लोळत त्यांच्या दिशेने तर जाणार नाही ना, किंवा मग ते माझ्याजवळ आले तर. विचार करत करत झोप लागली एकदाची. आणि यांनी 3 वाजता उठवलं. म्हणे मी बडबडते झोपेत. पुन्हा झोप मोड. एकतर अशी जाग आली की मला पटकन पुन्हा झोप येत नाही. जरा कुठे डोळा लागला तर यांचा 4:45चा अलार्म ठणाणा. किती मोठा व्हॉल्यूम. त्यांच्या आधी मीच जागी. माझा अलार्म 5:30चा होता. पाऊण तासाच्या झोपेचं खोबरं केलं यांनी. आणि नाईलाजाने उठलेच मग. नुसतं पलंगावर लोळत पडून काय करणार. पण राजीव किती वेळ वॉशरूममध्ये बसतात. मी 10-15 मिनिटं वाट पाहिली. आता ब्रश करून फ्रेश व्हायला कितीसा वेळ लागतो. अंघोळ तर जिम नंतर करतात ना. राजीव, तुम्ही मोबाईल घेऊन वॉशरूममध्ये गेलेले. तिथेच बसून सगळ्यांना सकाळी सकाळी मेल्स करतात का. 5:30चा पहिला मेल सुप्रीम CFOचा वॉशरूममधून. स्वतःशीच खुदकन हसत किचनमध्ये शिरली. भारती दिदी मेथीच्या पराठ्यांचं पीठ मळत होत्या. आणि ही काय करावं या विचारात तिथेच घुटमळली. चहा देऊ का. भारती दिदींनी विचारणा केली, पण तिने हसतच नकार दिला. राजीव बहुतेक 5:30 पर्यंत वॉशरूममध्येच बसलेले. मी गपचूप आवाज न करता जियारियाच्या रूममध्ये आवरलं. खरं तर माझं सकाळचं रनिंग मी मिस करते आहे. गेल्या आठवड्यात झालंच नाही. पण हे वर जिममध्ये असताना मी कुठे तिथे जाणार. व्यायाम सोडून मला छळत बसतील सकाळी सकाळी. छळकुट मेहराजी. मी आवरून खाली आले तर किचनमध्ये कुणीच नव्हतं. सगळंच सामसूम. 5:30 झालेले. झिरकॉनवर राधाताई आणि मीच उठायचो सकाळी लवकर. पण आईबाबाही 6 पर्यंत उठायचे. पण भारती दिदींनी सांगितलं, मम्मीजी पापाजी 7 पर्यंत उठतात. सध्या दिदीच माझ्या गाईड आहेत. घरातील सगळ्यांच्या उठण्याच्या, खाण्यापिण्याच्या, आवरण्याच्या निरनिराळ्या वेळा आणि सवयी त्याच मला समजावून सांगत आहेत. छान आहे स्वभाव. मनमिळाऊ. अगदी राधाताईंसारखाच. सगळ्यांची जातीने काळजी घेणाऱ्या. ब्रेकफास्ट आणि जियारियाच्या डब्याचा कंबाईन मेनू मेथीचे पराठे. मम्मीजींनी कालच दिदींना सांगितलेलं आणि दिदीच सर्व काही करत आहेत. मला समजतच नाही मी काय करायचं. भारती दिदी, जियाच्या डॅडचा टिफिन मी भाजी चिरू का, की पोळ्यांचं पीठ मळू त्यांच्या टिफिन पुरतं. तिने न राहवून विचारलंच. भाभी, भैया का टिफिन तो 12 बजे भेजेंगे. गरम खाना. सुबह का तो ठंडा हो जाता है ना. धीरज भाई घेऊन जाणार त्यांचा टिफिन. और लौटते वक्त स्कूलमधून जियारियाला घेऊन येणार. भारती दिदींनी समजावलं. मेघाच्या ज्ञानात भर. सही आहे ना. गरम जेवण. आम्ही तर सकाळचे डबे मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचो. हे थंडा खाना असं काही कधी आलंच नाही मनात. वर्षानुवर्षे हीच सवय आहे. पण मेघा, आता सवयी बदलाव्या लागतील. आपल्या या नवीन घराच्या रुटीनमध्ये स्वतःला ॲडजस्ट करायचं आहे. हो मेघा, इतक्या वर्षांनी आयुष्य बदलत आहे. बी प्रिपेअर्ड. या बदलांना आनंदाने स्वीकारायचं. जिया आर्याचा मिनी टिफिन भरत होती. आजीने केलेले लाडू हवे होते दोघींना. लग्नाच्या रुखवतात आईने डबाभर पाठवले होते, खास जावई आणि नातींसाठी. मेघा, गुस्सा तो आपके नाक पर हमेशा रहता है. टाय बांधतच आरशासमोर उभा. तिच्या चेहऱ्यावरचा राग आठवून गालातच हसत होता. अब मैंने क्या गलत कहा. सकाळी माझ्या अलार्मने मेघाची झोप डिस्टर्ब झाली. आय नो, बट आय सेड थोड़ी और सो जाइए और थोड़े से ख्वाब देखिए. तो मैडम को गुस्सा आ गया. ड्रॉवरमधील कंगवा बाहेर काढत भांग पाडत होता. मी वॉशरूममधून 5:15ला बाहेर आलो. मॅडम गायब. गॉड नोज कहा. मी खाली किचनमध्ये चेक केलं. शी वॉज नॉट देअर.
ये बड़े घर में हम दोनों लुका छुपी खेल रहे हैं ऐसा लगता है। अभी जिम से लौटते वक्त मिले। आई थॉट गुस्सा पिघल गया होगा, पर नहीं। बायको, आज आम्हाला ब्रेकफास्ट मिळणार ना, या फिर पनिशमेंट? कुछ नहीं मिलेगा? तिने चहा गरम करायला ठेवत पराठ्याकडे लक्ष वळवलं. राजीव येतील 10 मिनिटात. दीदी म्हणाल्या बरोबर 7 वाजता ब्रेकफास्टला खाली येतात. मम्मीजी पापाजी तर उठले. त्यांचा सकाळचा पहिला चहा पण झाला. ब्रेकफास्ट आरामात करणार म्हणाले. घाई नाही. या जिया आर्या कधी येणार? मी जियालाच रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. आर्याला पकडूनच खाली आण. मी आर्यासाठी कितीदा वर खाली करू? झिरकॉनमध्ये बरं होतं. किचनपासून 10 पावलात आर्याची रूम, आणि इथे तर जवळजवळ 25-30 पायऱ्या चढाव्या लागत आहेत. मेघा डार्लिंग, जिने चढून उतरूनच व्यायाम होणार आहे तुझा. जिमची गरजच नाही. स्वतःशीच हसत होती की तितक्यात मेघा, त्याची हक्काची प्रेमळ हाक डायनिंगवरून. पराठा भाजताना ती स्तब्ध, पण उलथणे हातातून निसटले नाही. त्याच्या हाकेची सवय हळूहळू होऊ लागली. तो मॉम डॅडना गुड मॉर्निंग म्हणतच डायनिंगवर बसला. भारती दीदीने किचनमधील घड्याळाकडे पाहिलं. आज भैया 10 मिनिट जल्दी नीचे आ गए. शायद भाभी के लिए. ट्रेमध्ये पराठ्याची प्लेट ठेवायची गडबड. तिने बाहेर डोकावून तर पाहिलं नाहीच, पण ओही दिली नाही. आणि पुन्हा एकदा मेघा कानी आलेच. ट्रॉलीतून कप काढत होती. वैतागलीच. आले हो, 2 मिनिटं धीर धरा, ब्रेकफास्ट आणतेच आहे. खणखणीत उत्तर किचनमधून डायनिंगकडे भिरकावले गेले. त्याने भुवया उंचावत हातातील आयपॅडकडे पाहिलं. मॅडम अभी भी गुस्सा है. सोफ्यावर बसून पेपर वाचणारे पापाजी आणि मोबाईलमध्ये व्हॉट्सअप मेसेज पाठवणाऱ्या मम्मीजींची नेत्रपल्लवी. झाली यांच्या संसाराला सुरुवात. राजीव का हक से 2 बार पुकारना और मेघा का किचन से ही उसे डांटना. परफेक्ट कपल. किती घाई यांना. एकतर स्वतः लवकर आलेत आणि माझा गोंधळ करत आहेत. अशाच गडबडीत मग काहीतरी पडतं हातातून, पण यांना कोण समजावणार? नेहमी घोड्यावर बसलेले. ट्रे हातात घेऊनच बाहेर आली. समोरच बसलेल्या त्याने गोड हसून पाहिलं. तिचे गाल मात्र फुगलेले. मेघा, एक मीठी सी मुस्कान तो दे दो ना. क्यों इतना गुस्सा? राजीव, मी लाख ठरवते तुमच्यावर रागवायचं नाही, पण तुम्हीच कारण निर्माण करता. तुम्ही ब्रेकफास्ट केला? त्याने प्रेमाने विचारलं, आणि त्याच्या समोर पराठ्याची प्लेट ठेवणारी ती गोंधळली. नाही, नंतर सर्वांसोबत करते. हळूच उत्तर देत चहाचा कप ठेवून वळतच होती की त्याने मनगटाला धरूनच अडवलं. हा तुम्ही खा. छोट्या छोट्या 2 पराठ्यांमधील एक रोल करून तिच्या ओठांशी धरला. अहो, काय करताय? पुटपुटतच डोळे मोठे. मम्मीजी पापाजी मागे बसलेत. नजरेनेच खुणावलं. सो वॉट? पाठी पाहत हसत खांदे उडवलेच. ती मात्र अवघडलेली. पराठ्याचा घास घेऊ की नको? हळूच मम्मीजी पापाजींकडे पाहिलं तर दोघेही मान खाली घालून मिश्किल हसत होते. आप खुद खा रहे हैं या खिलाऊं? हसरा आवाज, पण कडक प्रश्न. हाय, क्या प्यार है भाई. भाभी, पराठा खा लीजिए. जिन्यावरून उतरणारे रिधिमा आणि गौरव जिजाजी. देवा, दीदी पण आल्या. आता काही खरं नाही. पटकन पराठ्याचा रोल त्याच्या हातातून काढून घेत किचनकडे पळाली. अरे राजीव, तुम्हारी आंखें तो बहुत लाल दिख रही हैं. ठीक से सोए नहीं क्या? पाठीवर थाप देत गौरव मोठ्याने हसत होता, आणि राजीव मान खाली घालून चहाचा घोट घेत होता. ब्रेकफास्ट बाहेर घेऊन येणाऱ्या तिच्याही कानी जिजाजींचे शब्द पडलेच होते. मेघा, तुम्हारा चेहरा क्यों थका हुआ लग रहा है? तुम्हारी भी नींद पूरी नहीं हुई ना? रिधिमाने डोळे मिचकावत तिच्या हातून ट्रे घेतला. दीदी प्लीज. कुजबुजतच विनवणी, आणि जिन्याकडे जाताना एक हलकासा कटाक्ष त्याच्याकडे. मेघा, डू यू रिअलाइज?
या सगळ्यांना काय वाटत आहे, आपण का जागत होतो? त्याच्या मिश्किल डोळ्यांचा प्रश्न. राजीव, आपल्या अपूर्ण झोपेचं कारण फक्त आपल्यालाच माहीत आहे आणि ते माझं गोड स्वप्न आहे. तिनेही हलकसं हसत दिलेलं उत्तर. जिया, आर्या, आवरलं का ग? जिन्या खालूनच दिलेली हाक. मेघाचा खणखणीत आवाज ऐकून सर्वच दचकले. राजीवचेही डोळे विस्फारले. इतर वेळी हळुवारपणे बोलणारी, हळुवार हाक देणारी मेघा आज पहिल्यांदाच तिचा दणदणीत आवाज घरात घुमला. मम्मा, डॅड ओरडत जिया आर्याही धावत खाली आल्याच आणि मम्मा गुंतली या दोघींच्या पाठी. एक पराठा तरी खा. आर्याला आग्रह. नको, मी फक्त दूधच पिणार. आर्याचा हट्ट. जियाने मम्माचं ऐकलं. पराठा आणि नंतर दूध. दोघींचे टिफिन वॉटर बॉटल बॅगमध्ये भरत डायनिंग भोवती गडबड गोंधळ. रोज सर्व काही स्वतः करणारी जिया आज मम्मा तिच्यासाठी धावपळ करताना पाहून खुश होती. तर आर्या मॅडमचा भलताच आनंद. स्कूल बस नाही तर डॅडच्या कारने शाळेत जाण्याचा. गौरव जिजाजीही निघाले एअरपोर्टसाठी. दुबईची फ्लाईट, बिझनेस मीटिंग्स, कबीर, काव्या आणि इतर सर्वांचा निरोप घेत सरते शेवटी बाय हनी, टेक केअर असं म्हणत रिधिमाला घट्ट मिठी, कपाळावर टेकवलेले ओठ. पण हे घडत असताना गौरवजवळ उभ्या त्याची आणि डायनिंग जवळ उभ्या मेघाची नजरानजर. राजीव, ऑफिसला निघताना तुम्ही असंच बाय करणार का? मेघा, मी असं बाय केलं तर चालेल का? मिठी अँड फोरहेड किस. मुली स्कूल बॅग उचलून सर्वांना जोरदार बाय करत आनंदाने बाहेर पळाल्या आणि त्याने तिच्या दिशेने टाकलेलं पाऊल क्षणभर काळजात धस्स झालंच. राजीव, तुम्ही इकडे का येत आहात? माझ्याकडे? ऑफिसला निघताय ना? तुमची लॅपटॉप बॅग तर मनोजभाई घेऊन गेले. आता काय हवे आहे? मला बाय करायला येत आहे? नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. मी सहज विचार केला हो. तुम्ही असं काही करू नका. सर्वांसमक्ष मिठी. अहो, अजून एकांतातही घट्ट मिठीत घेतलेला नाही तुम्ही. असं सगळ्यांसमोर नको. आणि त्याचा पुढचा तर मी विचारच करू शकत नाही. फोरहेड किस? मुळीच नाही. मम्मीजी, पापाजी, बुवाजी, फुफाजी सर्वजणच इथे आहेत. प्लीज नको. हवं तर फक्त खांद्यावर हात ठेवा आणि बाय म्हणा, तेवढंच ठीक आहे. मान खाली घालूनच उभ्या तिच्या दृष्टीस पडले त्याचे शूज आणि त्याने पुढे केलेल्या हातासोबत डोळे बंद होण्याच्या मार्गावर. हे खरंच मला मिठीत घेत आहेत? ब्लेझर. कानावर पडला हसरा स्वर. काय? गोंधळून वर पाहिलंच. माय ब्लेझर. नजरेनेच मेघा, तुमच्या पाठची खुर्ची सुचवलं आणि इतका वेळ खुर्चीला टेकून उभी ती गडबडून दूर. घाईतच ब्लेझर उचललं आणि त्याच्या हातात सोपवलं. एकमेकांना बाय करताना हलकसं हसू दोघांच्याही ओठांवर. त्याच्यासोबत चिमण्यांनाही बाय करायला बाहेर आलेली ती. अहो, रात्री लवकर या. त्याच्या पाठीमागूनच कुजबूज आणि पायऱ्या उतरणारा तो थबकला. वाय? कशासाठी लवकर? मुद्दाम खट्याळ प्रश्न. अमरने लग्नाचं फायनल बिल मेल केलं आहे. त्याचं ऑडिट करायचंय ना आपण. तिचंही तोडीस तोड मिश्किल उत्तर. राईट, आज रात्री तेच करूया. ऑडिट और है ही क्या करने को. प्रचंड वैताग. वळून पायऱ्या उतरू लागला. मग या लवकर, मी वाट पाहीन. तीही पायऱ्या उतरत होतीच. त्याचा राग पाहून गोड हसली. राजीव, तुमची खोडी काढायला खूप मज्जा येते. गाडीत पाठच्या सीटवर बसलेल्या जिया आर्या मम्माला जोरदार हात हलवत बाय. मम्मा, तुला सुट्टी आहे ना? तू स्कूलला घ्यायला ये ना. जियाचा हट्ट. नो स्वीटू, मम्मा हॅज टू वर्क फ्रॉम होम. लॉट ऑफ वर्क इज पेंडिंग. पुढच्या सीटवर बसलेला तो मागे वळून जियाला समजावत होता. एक कटाक्ष तिच्याकडे. मेघा, ऑफिसचं काम विसरू नका. यू आर प्रोजेक्ट लीडर. डोंट वेस्ट टाईम. राजीव, मला सुट्टी एन्जॉय करू देऊ नका. कामाची आठवण केलीच.
खडूसची. गाडीच्या साईड मिररमधून पाठच्या दाराशी उभ्या तिला न्याहाळणारा तो. दुष्ट म्हणत तिने मुरडलेलं नाक. क्यूट म्हणत त्याने मिचकावलेले डोळे. मेघा, घर तो जल्दी आऊंगा ही और फिर आपको आराम से समझाऊंगा कि ऑडिट के अलावा हम और क्या क्या कर सकते हैं रात में.